एक धक्कादायक बातमी आहे। कोल्हापुरात भरधाव चारचाकीनं 9 वाहनांना जोरदार धडक दिली। टेंबलाईवाडी उड्डाणपुलाच्या नजीकच्या परिसरामध्ये ही संपूर्ण घटना घडली। या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय। रात्री 2च्या सुमारास ही घटना घडली अशी माहिती मिळते। 55 वर्षीय चालकाचा जागीच मृत्यू झालाय। वाहनाचा ताबा सुटल्यामुळे ही घटना घडली अशी प्राथमिक माहिती आहे। कोल्हापुरात भरधाव चारचाकीनं 9 वाहनांना जोरदार धडक दिलेली आहे। टेंबलाईवाडी उड्डाणपुलाच्या जवळचा जो परिसर आहे त्या ठिकाणी ही घटना घडली आणि याच घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय। या दुर्दैवी घटनेमध्ये 55 वर्षीय चालकाचा जागीच मृत्यू झालेला आहे। वाहनाचा ताबा सुटला आणि त्याचमुळे या चारचाकी वाहनाने इतर 9 गाड्यांना जोरदार धडक दिली। तर या सगळ्या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी। पाहूयात। टेंबलाई नाका उड्डाणपूल या परिसरामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास एक अपघात झाला। त्याच अपघात स्थळावर सध्या ही सगळी दृश्ये जी आहेत ते आपण पाहतोय। एका चारचाकीनं काही वाहनांना चिरडत पुढे गेल्याचं ही चित्र जे आहे हा जो अपघात आहे तो अपघात घडला। जवळपास 9हून अधिक वाहनं जी आहेत ती वाहनं या अपघात स्थळावर पाहायला मिळाली। त्या वाहनांना या चारचाकीनं चिरडलं। अतिशय भीषण असा हा अपघात होता। ही सगळी दृश्य पाहतोय। ही जी दुचाकी जी आहेत ती अक्षरशः चुरा जो आहे तो पाहायला मिळतोय। रात्री जवळपास 2 ते 3च्या सुमारास हा अपघात झाल्याचं स्थानिकांकडून सांगण्यात येते। मोठा आवाज जो आहे तो या ठिकाणी झाला आणि त्यानंतर काही स्थानिक जे आहेत ते या परिसरामध्ये जमले आणि त्यानंतर हा अपघात झाल्याची माहिती जी आहे ती समोर आली। तुला कधी माहित झाली या बाबा या घरात आलो का ना आवाज आला तेव्हा आम्ही आलो। काय कुठली गाडी होती? ही कुठली इलेक्ट्रिक गाडी होती, फोर व्हीलर। किती जण होते आतमध्ये? आणि काही इथं महिला देखील आहेत जे या घटनास्थळावर रात्री अपघात झाला। काय नेमकं रात्री किती वाजता घडली घटना? रात्री 2 वाजताच्या सुमारात भयंकर मोठा आवाज प्रचंड आल्यामुळे लोक घाबरून बाहेर आले। बघतोय तर आम्ही गाडी फोर व्हीलर आला उडवत गेल्या गाडी उडवतच गाड्या गेल्या। गाड्या 2 वाजता पडलेल्या होत्या। आम्ही गरीब आहे, आमची भरपाई लवकर आम्हाला मिळायला पाहिजे। तुमची कुठली गाडी आहे? ही आमची गाडी आहे, या सगळ्या गल्लीतल्या गाड्या आहेत। आम्ही धुणभांडी करून खाणारे आहे साहेब, आमची सगळ्यांनी गाड्या आमचं जसं खर्च हे सगळं घटनास्थळ जे आहे ते आपण पाहतोय। रात्री 2च्या सुमारास या ठिकाणी एक फोर व्हीलर आली आणि या फोर व्हीलरनं जवळपास 9 वाहनांना चिरडलं। ज्याच्यामध्ये अनेक वाहनांचं नुकसान देखील झालेलं आहे। या वाहनांची भरपाई द्यावी अशी मागणी देखील या ठिकाणी काही नागरिकांकडून करण्यात येते। काय नेमकं रात्री किती वाजता तुम्हाला कधी कळलंय? मला वाटतं रात्रीचे 2च्या दरम्यान मला वाटतं हा ऍक्सिडेंट झाला असेल। वरून मला वाटतं आर्मीकडून गाडी आली आणि बहुतेक त्या मला वाटतं ड्रायव्हरला वर जायचं होतं पण ते डावीकडे वळून कस्टमर आले। काय म्हणजे आज किती मध्ये होते गाडीमध्ये किती जण होते? काय नाही एकटेच होते ते होते। हो हो तुम्ही कधी पाहिलं आणि त्यांना पकडलं? मला असं वाटतं म्हणजे ड्रायव्हरच्या चुकीमुळे काय नसेल, मला वाटतं टेक्निकली काहीतरी प्रॉब्लेम आला असेल गाडीमध्ये। त्यामुळे असं वाटतं की मला झालं असेल, कारण एवढं फास्ट कोण नसेल एवढं चालणार नाही। टेक्निकली काय गाडीचा प्रॉब्लेम झाला असेल असं वाटतंय, कारण की ती गाडी होती नवीन म्हणजे त्या मार्केटमध्ये नवीन आलेली गाडी होती। पण त्या गाडीला वर्ष पण नाही, बहुतेक ती MG एक्स्ट्राची गाडी होती मी आता दिली होती। त्या टेक्निकली काय प्रॉब्लेम झाला असेल त्यामुळे ती ओव्हर कंट्रोल झाली गाडी। चालक वगैरे मध्यधुंद वगैरे असं काय? मध्यधुंदी असं म्हणता येत नाही खरं, पण मला असं वाटतं की गाडी ज्यावेळेला धडकून थांबली त्यावेळेला गाडी चालू स्थितीमध्ये रेस होती गाडी, तर गाडीचा मला वाटतं काय टेक्निकली काहीतरी प्रॉब्लेम चालू असेल असं वाटतं मला। झाला असं वाटतं, ड्रायव्हरची असं म्हणता येणार नाही। ही दृश्य आपण पाहतोय जी टेंबलाईवाडी उड्डाणपूल नजीकचा हा सगळा परिसर आहे। या परिसरामध्ये रात्री जवळपास 2च्या सुमारास एक चारचाकी आली आणि या चारचाकीनं या सगळ्या वाहनांना धडक देत पुढे गेली आणि या सगळ्या भीषण अपघातानंतर कुठेतरी या नागरिकांमधून सुद्धा भीती व्यक्त होते। कारण रात्रीच्या सुमारास अशा पद्धतीनं रस्त्याच्या कडेला जर एखादी भरधाव कार येत असेल तर साहजिकच आमच्या घरावर देखील घरामध्ये सुद्धा कार शिरली असते। त्यामुळे नागरिक देखील भीतीच्या वातावरण आहेत। हा भीषण जो अपघात आहे तो कोल्हापूरमध्ये घडल्यामुळे खळबळ देखील उडाली आहे। विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर।